नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे पालकची भाजी। तर एकदम आपण वेगळ्या पद्धतीने पालकची भाजी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। सर्वात आधी इथं मी पालक घेतलाय। आता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडासा आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। इथं कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवले, त्याच्यामध्ये आता हा पालक घालून घेऊया आपण। तो पालक मी धुवून घेतलेला आहे। तर आपल्याला जास्त शिजवायचं नाही, याच्यामध्ये थोडासा उकळून घ्यायचा आहे। तो उकडताना याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया। तो थोडासाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पालक। आता पालक थोडासा शिजवून घेऊ आपण, जास्त नाही शिजवायचा आहे, म्हणजे जीवनसत्व मी त्यातले टिकून राहतील। तर पालक मी एका प्लेटमध्ये काढून घेते, उकडला आहे। आता पालक थंड झाल्याच्या नंतर आपण दळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर पालक आता थंड होऊन देऊ। पालक थंड होईपर्यंत मी ते ना एक बटाटा घेतले सोलून छान असं। तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर कढईत मी तेल घालून घेतलेलं आहे। तर यामध्ये थोडासा वाटाणा घालायचा आहे ओला। तर इथं ओला वाटाणा घेतलेला आहे मी, तो पण याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। आता इथे आपला वाटाणा आणि बटाटा फ्राय झालाय, तर काढून घेऊया। आपल्याला थोडेसे असे शिजतील इथपर्यंत फ्राय करायचे आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला। आता परत आपल्याला तीच कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये परत थोडंसं मी तेल घालून घेतलंय। तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे। त्यानंतर याच्यात मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली आहे, ते घालून घ्यायचे आपल्याला। आता हे परतून घ्यायचे। याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया। हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आता मी भाजी दळून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये, तर ही घालून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये। छान अशी आता परतून घ्यायची आपल्याला भाजी कमी गॅसवरती। भाजी परतते तेव्हाच आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये। तर भाजी इथे परतून झाली, तर त्याच्यामध्ये आपण जे वाटाणा आणि बटाटा फ्राय केला तो घालून घ्यायचा याच्यामध्ये। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। आता हे सर्व एकत्र शिजवून घेऊया 5-1 मिनिटं। भाजी शिजते तेव्हाच मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते। तर इथे मी जाडसर कूट केलं आहे, शेंगदाणे जाडसर वाटले ते थोडेसे घालून घेणार आहे। आता तुम्ही हवा असल्यास याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालू शकता किंवा बेसन पीठ घालू शकता, मी नाही घालत इथं। जाडसर शेंगदाणे ठेवले तर छान चव येते, त्यामुळे थोडेसे जाडसर ठेवले। आता हे झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया भाजी। इथे आपली भाजी शिजून झाली आहे। त्यानंतर आपण याला वरतून तडका देणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पॅन गरम केला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले। याच्यामध्ये आपण लसूण घालूया। त्यानंतर याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची घालते।
तडका दिल्याने छान चव येते, तर छान असा तडका द्यायचा आपल्याला वरतून. आता 2 ते 3 सेकंद आपण परत शिजवून घेऊ. तर इथे आपली पालक भाजी बनवून तयार झाली आहे. तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. पालक न खाणारे सुद्धा पालक खातील, इतकी छान होते. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.